दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघड झाला. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुलुंड सिद्धी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हाडा मुलुंड पूर्व या ठिकाणी राहणाऱ्या अदिती अधीर बारई या वहिनींना आपण भेटणार आहोत. एखाद्यानं कौतुक केलेलं वहिनींना खूप आवडतं आणि आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार लग्न होण्यापूर्वी 8 वर्षे दोघांनी प्रेम जोपासलं होतं आणि कुणाला कळू दिलं होतं की नाही हे त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतरच आपल्याला कळेल. तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला मुलुंडमधल्या बारई वहिनींना भेटून. जास्ती प्रेशर आलं तर बाहेर सोडून द्यायचं, म्हणजे लक्ष नाही द्यायचं. लक्ष नाही द्यायचं. लक्ष नाही द्यायचं. पुढच्या सत्यनारायणाला करेल. बाकी नाही झालं तरी तुम्हाला पहिला डबावर आणून देईल. नमस्कार. 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 काय आपण छान नटून थटून उभ्या आहात. उखाणा घ्या. श्रीकृष्ण गोकुळात खेळतो सारंगपाणी, अधीररावांचं नाव घेते तुम्ही सांगता क्षणी. अरे वा. द्या आता ओळख करू. हे माझे मिस्टर अधीर बारई. नमस्कार. ही माझी मुलगी आयुषी. हो हो. ही माझी बाची शेफाली. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. ही माझी आत्या. बरोबर. आणि हा नमस्कार. आमचा सिद्धी परिवार आणि माझी नमस्कार. मैत्रिणी पण. सुरुवात करूया गप्पांना. आणि हो, उपस्थित सगळ्या जणी आता त्या काचेच्या हंडीमध्ये नाव टाकू शकतात, कारण शेवटच्या क्षणी नेमका कोणाचा नंबर लागेल काही सांगता येत नाही. बघूया पैठणीच्या खेळात आज या जिंकणार की यांच्यापैकी कोणी एक जिंकणार शेवटच्या क्षणी. आता जातो यांच्याकडे आणि गप्पा मारतो. लकीली माझा नंबर लागलाच तर पैठणी मी जिंकेल. खेळायची संधी मिळते ही एक अपूर्व संधी आहे आणि त्या संधीचा लाभ मी उठवीन. जर माझा नंबर या लॉटरीमध्ये लागला तर पैठणी माझीच. नमस्कार. नमस्कार. आता तुमच्या माहेराबद्दल सांगा. माझं बाहेर मुलुंड ईस्टलाच आहे. ईस्टला. हो. मग सगळं बालपण तुमचं मुलुंड. मुलुंड ईस्ट. मुलुंड ईस्ट. शाळा हो. कुठली? वामनराव मुरांजन. म्हणजे ती फक्त काय मुलींची शाळा होती? नाही, कोएड होती. कोएड. हो. मुलं पण होती त्या शाळेत? मुलं पण होती. मिस्टर त्याच शाळेत होते? नाही, मिस्टर त्या शाळेत नव्हते, आम्ही एका कॉलेजमध्ये होतो. कुठलं कॉलेज? मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स. इथेच खरा इंटरेस्टिंग पार्ट सुरू होतो. बोलवा मिस्टरांना. अहो. अहो या. हो. तुमचं बालपण सगळं ईस्ट. माझं सुरुवात झाली ऍक्च्युली बालपण कर्जतला, पण बाकी सगळं मुलुंडलाच सुरुवात आहे. म्हणजे आम्ही 1980 मध्ये आलो मुलुंडला, तेव्हापासून आम्ही इथेच आहोत. तुमची ओळख कधी झाली हो? आमची ओळख कॉलेजमध्येच झाली. आम्ही एका वर्गात वगैरे होतो, त्याच्यामुळे कधी सोडायला वगैरे त्याची फार वेळ आलीच नाही, कारण आम्ही कॉलेजमध्येच एकत्र असायचो. मी घरी जायच्यात, तुम्ही त्यांच्या ह्यांना घ्यायच्यात आणि कॉलेजला जायचं? नाही, असं नव्हतं. मग तसं नव्हतं. इंडिपेंडेंटली जायचो. मग तेच तर विचारतोय ना तेच मी. मेन आहे ना. हो का? कॉलेजमध्ये एकत्र होतो आम्ही. कॉलेजमध्ये एकत्र? कॉलेजच्या आतमध्ये. एंट्रन्सच्या एंट्रन्सच्या नंतर. मला सांगा, कोणी कोणाला प्रपोज केलं की नाही केलं? प्रपोजच नाही केलं? ऍक्च्युली कसं की हिच्या मैत्रिणी माझ्या चांगल्या मैत्रिणी होत्या, तर आम्ही एक ग्रुप फॉर्म केलेला. तर हिच्या मैत्रिणीं थ्रू मग हिच्यावरती प्रेशर टाकून असं प्रपोज वगैरे झालं नाही, पण ते प्रेशर मध्ये झालं. ते प्रेशर मध्ये झालं. म्हणजे काय झालं जरा सांगा तरी आम्हाला. म्हणजे मैत्रिणी तो कसा चांगला आहे हे माझ्याकडून हो मजावून घेतलं सगळ्यांनी मिळून. पण तुम्हाला अंदाज आला होता? हो. पण स्वभाव एकदम शांत. शांत.
हो. शांत म्हणजे असेल तोच तर शांत, नाही तर मग एकदम चिडतो. असं मध्ये काही स्टेज नाहीये त्याच्या. आणि थोडा राग बी घेत नाही. आणि तुमच्या बाबतीत कसं असतं? माझ्या बाबतीत नेहमी चिडलेलाच. तुम्ही सतत चिडलेले असता. मी नाही, हा माझ्या बाबतीत. आता एक खेळ खेळणार आहोत आणि या खेळात दोघांचा सहभाग फार महत्वाचा आहे. हं? या 8 वस्तू, या 8 वस्तूंच्या प्रत्येक वस्तूच्या खाली एक एक टॅग ठेवणार. लक्षात ठेवा 4 वस्तू तुम्हाला उचलायच्या आहेत. त्या 4 वस्तू बरोबर ते टॅग सुद्धा घ्यायचे. तेवढे पैसे पण तुम्हाला मिळणार. पण त्या 4 टॅग मध्ये एक टॅग 1 रुपयाचा असलाच पाहिजे. बर, आता मला सांगा, या सगळ्याचं नवरा बायकोचं जे नातं असतं ना, त्याच्याशी काय साधर्म्य असेल? म्हणजे कुकरचं काय असू शकतं? जे काय असेल ते ह्याच्या आत असावं, बाहेर येऊ नये. बाहेर येऊ नये. आणि जास्ती प्रेशर आलं तर बाहेर सोडून द्यायचं, म्हणजे लक्ष नाही द्यायचं. लक्ष नाही द्यायचं. लक्ष नाही द्यायचं. बरं, ह्याच्याबद्दल काय म्हणणं? ते प्रेम नेहमी ठेवावं आणि ते गरम ठेवून ठेवावं त्याच्यात. प्रेम गरम ठेवावं. हा, तुमच्या थंड नाही होऊ द्यावा. माझ्यासारखं स्वभावामुळे सतत गरम आहे तुमचं प्रेम. बरं, आता 4 वस्तू उचलायच्या आहेत. कोणत्या घेणार? एका वेळेला एक. अच्छा, घड्याळ घ्या, उचला. बघा त्याच्या खाली 1 रुपयाचा टॅग असेल तर 10 रुपये. म्हणजे आणखी 3 संधी येतात तुमच्याकडे. आता पट्टा घे. पट्टा. ₹1. आता तुला आता काय पाहिजे ते घ्या. कुकर. थांबा, त्याच्यावर किती रुपयात बघूया? 50. 50. 1000 रुपयाचं सोचणे काय आहे कुठेतरी. आता 1000 रुपयाचं आहे ना. पण माझ्या पिल्लाला पर्स हवी. बरं, कॉस्ट 5 रुपये. 5. ओके, पण तिला पर्स हवी होती. एवढीच लक्ष्मी मिळाली, पण तेवढी खूप महत्वाची आहे. शेवटी लक्ष्मी घरात येणं हाच आनंदाचा क्षण आहे. अभिनंदन. नमस्कार. 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 कसं वाटतं इकडे उभं राहिल्यावर? खरोखर आरोपी सारखं वाटतंय. आता बघूया ना कोण कोण काय काय सांगतं आणि कशा पद्धतीने बोलतं. हा वाढदिवस दिसतोय. हो, हा, लेकीचा 10वा वाढदिवस म्हणून 10 फोटो फ्रेम केले. बरं, आता कोण सुरुवात करतंय? मी करते. आपण सासूबाई. देवा. बोला. घरातल्या कामात अजिबात लक्ष नाही. किचन मध्ये स्वयंपाकाचं अजिबात काहीही करायचं नाही, सगळं बाहेरचं. आता ऑफिसला जातो, जरा होतं. अपेक्षा तिची आहे, ती प्रयत्न करते, करेल आणि हळूहळू करेल. अपेक्षा आहे की ती पण. लग्नाला किती वर्ष झाली? 12 वर्ष. 12 झालेत, अजून 12 वाजायचे. 12ही आडनाव आहे ना, आणि आडनावही 12ही आहे. दुसरं आपण. मी दीपालीची मैत्रीण माधुरी. दीपालीवर माझा असा आरोप आहे की ती फोनवरनं बरेच वेळा मला रेसिपी विचारते, पदार्थ उत्तम झालाय असंही रिप्लाय देते, पण तो माझ्यापर्यंत चवीसाठी कधीच पोहोचत नाही. याचं कारण तो किचन मध्ये होतच नाही. मला म्हणायचं की दोघांचं ऐक आणि काय त्यातनं एक मार्ग काढवा. सिंपलची गोष्ट आहे, ती करेल. आता करेल. मी सांगतो तिला. पुढच्या सत्यनारायणाला करेल. तुम्हाला बोलवणार नक्की. बाकी नाही झालं तरी तुम्हाला पहिला डबाभर आणून देईल. पुढे कोण? आई. बोला. आई. ती मुलुंडमध्ये राहते, पण माहेरी राहायला अजिबात येत नाही. रोजची ये जा आहे, रोज एव्हरी डे. येऊन जाणं नाही, राहणं. मुक्काम म्हणजे गेला, राहिली, आली, मुक्काम. तेवढाच. मुलीला घ्यायला जातेच ना रोज, एवढं बस झालं की. त्याच्याहून जास्ती अजून मुलगी ठेवण्यापुरती येते. मुलीला संध्याकाळी घ्यायला येते. हो, पण स्वतः राहत नाही. स्वतः नाही राहत. पण त्यासाठी आई तुम्ही मुलीला आणायला या ना. मग तुमची मुलगी ती कशी? मला एक सांगा, त्या त्यांच्या मुलीला आणायला जातात, तुम्ही तुमच्या मुलीला आणून जा, दरवाजा लावून घरात बसवून ठेवा, खेळायला पाठवू नका बिलकुल. अजून कोण? हा, तुम्ही. आत्या. बोला. वाशीला राहते, ही इथे राहू नये, माझ्याकडे येत नाही अशी माझी तक्रार आहे. किमान फोनही करत नाही. हो, मी सांगतो तिला. तुम्ही आरोप मान्य केले. जरा तुम्ही बाहेर जाऊ, तुम्ही या इकडे, तुम्ही जा जरा. आता मीच आहे. बोला. आता कोण? त्यांनी चिडचिड नाही करत, शांततेने राहायचं. गाडी वगैरे चालवताना करताना जरा काळजी घ्यायला हवी.
होय ना, चिडचिड कमी करायला पाहिजे. चिडचिड कधी जोरात गाडी नको चालवायला. चिडचिड कामाच्या प्रेशरनी होते, तसा तो चिडका नाहीये, कधीतरीच चिडतो. मग अजूनही आय एम सेम की तो कधीतरीच चिडतो, पण चिडला की खूप चिडतो. मगाशी ते प्रेशर कुकर, ते थर्मास, सगळी उदाहरणं दिलीत तुम्ही. हो, पण मग ती प्रेमाची होती, रागाची नव्हती. बरं, आणखी कोण यांच्यावर आरोप करायचे म्हटल्यावर सगळे गप्प झाले बघा. हा, प्रेशर कुकर. ड्रायव्हिंग फार फास्ट करतो, पण सेफ असतं फास्ट असलं तरी. फास्ट करतो नक्की, पण तो सेफ ड्राईव्ह करतो. तुम्हाला सगळ्यांना एक दुजे केले चित्रपट बघतोय असं वाटतंय. तुम्ही तिथे या. हा, मग आता एक काम करा, प्रत्येकाच्या मनात यांच्या स्वभावाबद्दल काय चांगलं वाटतं ना, याच्यातला चांगला गुण कोणता हे सांगायचंय. बोला. मी सोसायटीतच राहते. त्यांचा स्वभाव खूप बोलका आहे आणि हसरा आहे, आणि त्या प्रत्येक बाबतीत ऍक्टिव्ह असतात. कधीही कुठेही भेटले तर हसल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय ते पुढे नाही जात. किती छान. वा वा. आणखी कोण? काही मिस्टेक झाली तर मम्मा समजून घेते. समजून घेते. इतकी चांगली आहे तुझी मम्मा. बरं, सासूबाई राहिल्यात. कौतुक करायचं. हा, कौतुक गोड बोलायला व्यवस्थित आहे. तुम्ही कौतुक कसं कराल? माझ्याशी ती वाद आणि भांडण करायला जात नाही. म्हणजे मी चिडलो असेल ना की ती तिकडनं त्या क्षणाकरता निघून जाते आणि तेवढ्या वेळात तो वाद टळून जातो. जर उत्तराला प्रत्युत्तर मिळालं तर मग कदाचित दशा आणि दिशा वेगळ्या असू शकतात. खरंय खरंय खरंय. काय वाटतं आता तुम्ही बोलायचं? सासूबाईंचा पहिला आरोप, स्वयंपाक करत नाही, म्हणजे डे टू डे स्वयंपाकाच्या वर वेगळं काही करत नाही. ऑफिस रुटीन शेड्यूल इतकं बिझी असतं की नाही, म्हणजे असं कधीच पुरणपोळ्या वगैरे नाही केलेल्या. आय ऍक्सेप्ट की नाही करत मी असं रुटीन करते. माधुरी मॅडम ब्रांच वेगळ्या वेगळ्या आहेत, लांब आहेत, खरंच वेळ मिळत नाही डबा पोचवायला. अदरवाईज माझं असं कधीच हे नाहीये की मी पोचवणार नाही. आईकडे राहायला जायचं म्हटलं तर जवळच घर आहे ना, मग मध्येच कामवाली बाई असते, मध्येच घरचं काहीतरी आठवतं आणि मग आपणहून नाही राहायला जात. म्हणजे नॉट एक्झॅक्टली की जायचं नाहीये किंवा असं काहीतरी. आत्या म्हणते ते ऍक्सेप्टेड आहे की ते नाही होत फोन करायला. फक्त काल मी आई बाबा आणि सासूनंतर फोन आत्याला केला होता, एवढंही नक्की तो फोन मीच केला होता. मला सांगा, हे सगळ्यांचं कौतुक तर तुम्ही ऐकलं. उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तो कोणता? किचनमध्ये व्हरायटीज बनवायला ट्राय करीन आणि माधुरी मॅडमला नेऊन. पण उद्यापासून किचनमध्ये जरा जेवणा म्हणजे रुटीन व्यतिरिक्त काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे आणि खायला मिळणार आहे. तेव्हा यासाठी शुभेच्छा देऊया आणि झी मराठीकडून हा तन्मणी भेट म्हणून तुमच्यासाठी अभिनंदन. थँक्यू. आणि आता कोण जिंकणार पैठणी, आणि त्याहीपेक्षा या उपस्थितांपैकी कोण सहभागी होणार पैठणीच्या खेळात ते आता ठरणार आहे. सगळ्यांनी आपापली नावं तर यामध्ये टाकलेली आहेत. आता ती चिठ्ठी आणि चिठ्ठीतलं नाव, आणि मग ज्यांचं नाव त्या या खेळात सहभागी होणार ते नाव कुणाचं असणार? चला बघूया. कुठलंही घ्या. हे नाव आहे जयश्री शिंदे. नमस्कार. नमस्कार. आपण काय करता? मी गृहिणी आहे. माहेर कुठलं? सोलापूर. घरी कोण कोण आहे आता? घरी मुलगी आहे, 2 मुली आहेत. हा, एक छोटा बाळ आहे. मुली झोपल्यात वाटतं? नाही, आलेत. बाळ पण आले आमचं. बाळ पण आलं? 20 दिवसाचं बाळ आहे. कुठे आहेत त्या मुली? कुठे आहेत? हे का, या यांच्या बाजूला या ना. तुम्हाला कधी वाटलं होतं नंबर निघेल आज? नाही, मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला होता, पण अजून माझा नंबर नाही लागला. का नाही लागला? फोन घेतला गेला, पण कधी असं परत रिटर्न रिस्पॉन्स नाही आला मला. हो, पण आता बरं वाटतं. आता बरं वाटतं. बरं, आता हा खेळ आणि या खेळात काय होणार ते आपण बघणार आहोत. आणि आता कोण या दोघींपैकी पैठणी जिंकणार? खेळ सोपा आहे. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. रेषेच्या अलीकडे हा चेंडू ठेवायचा, कुठेही ठेवू शकता, आणि समोर लोखंडाचा सायकल स्टँड आहे. इथून हा चेंडू मारल्यानंतर त्या सायकल स्टँडमध्ये जाऊन तो थांबला पाहिजे. तो कुठेही थांबू शकतो, पण आतमध्ये 2 पट्ट्यांच्या मध्ये आत थांबला पाहिजे. जर तो आतमध्ये जाऊन थांबला की आपण मोजणार 1. या पद्धतीने ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला 1.
एक. सहा. टाळ्या वाजवा बाकीच्यांनी. एक. हा. एक. नऊ. नऊ. हो बॅड लक. आतापर्यंत एक एक ही गुणसंख्या आणि आता शेवटचा क्षण. जर यांनी म्हणजे एक चेंडू जर आत जाऊन थांबला तर कदाचित पैठणी तुम्हाला मिळू शकेल, पण नाही गेला तर आणखी 2-2 संधी मिळणार. मारा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तर ही भेटवस्तू तुम्ही इतका वेळ जो काय आधार दिलात तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या बारई वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. खेळातला हा बदल आणि या बदलाचं संपूर्ण प्रत्येक घरामध्ये खूप स्वागत होऊ लागलंय, कारण शेवटच्या क्षणी बऱ्याच जणींचं नकळत स्वप्न पूर्ण होऊ लागलेलं आहे. तेव्हा आजही तसंच झालं. शिंदे वहिनी शेवटच्या क्षणी आल्या आणि या पैठणीचा मान त्यांना मिळालेला आहे, त्यांनी पटकावलेला आहे. तथास्तु पुणे यांच्याकडून शिंदे वहिनींना ही पैठणी. मुलुंड सिद्धी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मुलुंड पूर्व या ठिकाणी रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.